अजित पवारांचा मृत्यू हा अपघात की घातपात असा सवाल अजितदादांचे पुतणे रोहित पवारांनी केला। मंगळवारच्या स्फोटक पत्रकार परिषदेत 53 पानी पीपीटी प्रेझेंटेशन दाखवत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। अजित पवारांना ज्या कंपनीकडून लिअरजेट विमान पुरवण्यात आलं होतं त्या VSR व्हेंचर्स कंपनीवर सुद्धा त्यांनी काही आरोप केले। याच कंपनीच्या सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या अपघाताच्या चौकशीचा रिपोर्ट दाबण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। पण आता याच चौकशीचा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला सापडलाय। या रिपोर्टमध्ये नक्की काय सांगण्यात आलंय? अजित पवारांच्या विमानात ज्या सिस्टीम्स बंद असल्याची शंका रोहित पवारांनी उपस्थित केली त्या सिस्टम्स 2023 ला झालेल्या अपघाती विमानात होत्या का? VSR कंपनी, तिच्या मालकांचे राजकीय कनेक्शन्स याबद्दल काय काय समोर आलंय तेच दाखवणारा हा व्हिडिओ। पत्रकार परिषदेत रोहित पवारांचा मुख्य रोख होता तो VSR व्हेंचर्स या एव्हिएशन कंपनीवर। या कंपनीचा DGCA वर होल्ड असल्याचा आरोप त्यांनी केला। आता या कंपनीचा इतिहास बघितला तर ही कंपनी कॅप्टन विजय कुमार सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या मालकीची आहे। नॉन शेड्यूल ऑपरेशन्सच्या परवान्याखाली प्रायव्हेट एअरक्राफ्टचं व्यवस्थापन करण्याचं काम ही कंपनी करते। या कंपनीकडून प्रायव्हेट जेट चार्टर्स, हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट भाड्याने देणं, एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस अशा सेवा पुरवल्या जातात। 2011 मध्ये VSR कंपनीची नोंदणी झाली तर 2014 पासून कंपनीने प्रत्यक्ष विमानसेवा सुरू केली। सुरुवातीला पिलॅटस आणि बीच क्राफ्ट B200 अशी विमानं कंपनीच्या ताफ्यात होती, पण नंतर कंपनीचा विस्तार मोठ्या झपाट्यानं झाला। अवघ्या 10 ते 12 वर्षात आता या कंपनीकडे तब्बल 17 एअरक्राफ्ट्स आहेत। देशातील सर्वात मोठी चार्टर ऑपरेटर आणि सगळ्यात मोठी लिअरजेट ऑपरेटर म्हणून कंपनीची ओळख आहे। कंपनीचे मालक VK सिंग आधी बीचक्राफ्ट विमानांचे पायलट होते। तसंच भारत हॉटेल्समध्ये त्यांनी विमान वाहतूक संचालक म्हणून काम केलं होतं। स्वतःची कंपनी सुरू करण्याआधी ते दिल्लीतल्या एअर चार्टर सर्व्हिसेसचा भाग होते। VSR कंपनीच्या राजकीय कनेक्शन्सबद्दल एव्हिएशन इंडस्ट्रीज मोठी चर्चा होत असते। भारतात केंद्र सरकार, विविध राज्य सरकारं आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना या कंपनीकडून विमान सेवा पुरवली जाते। राजकीय नेत्यांना मोठ्या प्रमाणावर सेवा देणाऱ्या मोजक्याच विमान कंपन्यांमध्ये VSR ही प्रमुख कंपनी आहे। ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही सूत्रांनी माध्यमांमध्ये नाव न सांगण्याच्या अटीवर काही शंका उपस्थित केल्या होत्या। टाइम्स ऑफ इंडियाच्या या 29 जानेवारीच्या बातमीत उड्डाणादरम्यान CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर चालू होते का? डेटा गोळा करणाऱ्या यंत्रणा योग्य स्थितीत आहेत का? त्यासाठी योग्य त्या प्रक्रिया पाळल्या जात आहेत का? असे काही प्रश्न सूत्रांनी उपस्थित केले होते। हेच सगळे प्रश्न रोहित पवारांनी सुद्धा उपस्थित केले। याच कंपनीच्या लिअरजेट विमानाचा 14 सप्टेंबर 2023 ला मुंबई विमानतळावर अपघात झाला होता, पण 2.5 वर्ष झाली तरी या अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल अजून आलेला नाही। त्यामुळे हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB कडून या अपघाताची चौकशी होते। अजित पवारांच्या अपघातानंतर VSR कंपनीच्या 2023 मधल्या या अपघाताच्या बातम्या आल्या, तेव्हा या अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल असं AAIBने सांगितलं। पण या अपघाताचा अहवाल आला असता तर काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि आज अजितदादा जिवंत असते असं रोहित पवार म्हणाले। आता अंतिम अहवाल आला नसला तरी 2023च्या या अपघाताचा प्राथमिक अहवाल आपल्या हाती लागलाय। AAIBच्या वेबसाईटवर हा अहवाल आहे। त्यात नक्की काय म्हटलंय ते बघूयात। या अपघातातील विमानाच्या लँडिंग वेळी मुंबई विमानतळावर खूप पाऊस होता आणि त्यामुळे दृश्यमानता कमी होती। जेव्हा विमान रनवे 27 वर लँड होण्यासाठी खाली येत होतं तेव्हा ते सतत रनवेच्या उजव्या बाजूला सरकत होतं। 40 सेकंदांनी ऑटो पायलट डिस्कनेक्ट झाल्यानंतर कॉकपिटमध्ये स्टिक शेअर अलर्टचा आवाज आला असं AAIBचा हा रिपोर्ट सांगतो। आता हा स्टिक शेकर अलर्ट विमानाच्या स्टॉल वॉर्निंग सिस्टमचा भाग असतो, जो धोकादायक लँडिंग पासून आणि विमान स्टॉल होण्यापासून पायलटला सावध करतो। जेव्हा विमानाचा अँगल ऑफ अटॅक खूप वाढतो आणि पंखांवरून हवा नीट वाहत नाही तेव्हा विमानाची लिफ्ट कमी होते। यालाच विमान स्टॉल होणं म्हणतात। स्टॉल झालं तर विमान अचानक उंची गमावून खाली येतं आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते। पण स्टिक शेकर अलर्टमुळे पायलटच्या हातातली कंट्रोल स्टिक जोरजोरात हलायला लागते। काही वेळा बीप सुद्धा वाजायला लागतो। यामुळे पायलट सावध होतो। विमान स्टॉल होण्याची भीती ओळखून तो त्यानुसार विमान कंट्रोल करतो आणि मोठा अपघात टळू शकतो। हा स्टिक शेकर अलर्ट ज्या सिस्टीमचा भाग आहे ती स्टॉल वॉर्निंग सिस्टीमच अजित पवारांच्या विमानात नव्हती अशी पक्की माहिती असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या PPTमध्ये म्हटलंय। 2023च्या या अपघातावेळी
विमानातून 6 जण प्रवास करत होते. या 6 जणांना गंभीर दुखापत झाली, पण त्यांचे प्राण वाचले. स्टॉल वॉर्निंग सिस्टममुळेच हा गंभीर अपघात थोडक्यावर निभावला असा अंदाज आपण लावू शकतो. आता अजित पवारांच्या विमान अपघाताचं सीसीटीव्ही बघितलं तर आधी विमान सरळ जात होतं, पण ते अचानक टिल्ट होऊन खाली कोसळल्याचं दिसतंय. म्हणजेच विमानाने लिफ्ट गमावली होती का, ते स्टॉल झालं का, आणि तसं झालं असेल तर विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टम नव्हती का, की तिने अलर्ट देऊन सुद्धा पायलटने त्याकडे दुर्लक्ष केलं. हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि रोहित पवारांच्या घातपाताच्या संशयाला जागा उरते. AIBच्याच रिपोर्टमध्ये EGPWS वॉर्निंग सुद्धा जनरेट झाल्याचं सांगण्यात आलंय. EGPWS म्हणजेच एन्हान्स्ड ग्राउंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग सिस्टम. या सिस्टममुळे विमानाची पोझिशन, विमान किती वेगानं खाली येतंय हे मोजलं जातं. विमान जमिनीला किंवा डोंगर टेकडीला धडकण्याचा धोका आधीच ओळखून ही सिस्टम पायलटला सावधानतेचा इशारा देते. या सिस्टमनं अजित पवारांच्या विमानातील पायलटना इशारा दिला होता की नाही असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी केलाय. या सगळ्याची उत्तरं अपघाताचा अहवाल आल्यानंतरच मिळू शकतात. आता 2023चा अपघात हा फक्त खराब हवामानामुळे झाला की VSRच्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला, हे AIBच्या अंतिम अहवालातूनच स्पष्ट होऊ शकतं. पण 2.5 वर्ष झाली तरी हा अहवाल अजून का आला नाही याबद्दल काही थिअरीज आहेत. AIBची वेबसाईट बघितली तर त्यात रिपोर्ट्सचे ॲक्सिडेंट आणि सिरियस इन्सिडेंट्स असे 2 प्रकार दिसतात. ज्या अपघातात मनुष्यहानी होते ते अपघात सहसा सिरियस इन्सिडेंट्स म्हणून गणले जातात. अशा अपघातांचे चौकशी अहवाल हे वर्षभरात सादर करावे लागतात. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 123 सिरियस इन्सिडेंट्सपैकी 108 अपघातांची चौकशी पूर्ण झाली असून 107 अपघातांचे अंतिम अहवाल सार्वजनिक झालेत. आता सप्टेंबर 2023ला झालेला अपघात हा AIBच्या ॲक्सिडेंट्स या कॅटेगरीमध्ये येतो, कारण त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. पण गंभीर अपघातांच्या चौकशीला जास्त प्राधान्य द्यावं लागत असल्यामुळं अशा अपघातांच्या चौकशीला उशीर होत असल्याचं काही जाणकारांचं मत आहे. तर AIBशी संबंधित असलेल्या एका माजी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार AIBकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. तिथे फक्त 8 ते 10 कर्मचारी आणि अधिकारीच काम करतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. VSR कंपनीला जवळून ओळखणाऱ्या एका माजी पायलटने माध्यमांना माहिती दिली आहे. ऑपरेटरकडून विमान खराब होण्याची वाट पाहिली जाते आणि मगच ते दुरुस्त होतं. CAMO म्हणजेच कंटिन्युइंग एअरवर्दीनेस मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन देखभाल आणि गुणवत्तेबाबत खूपच कमी काळजी घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशी विमानं पायलटना उडवायला दिली जातात असं या माजी पायलटचं म्हणणं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि संशय यात खरंच तथ्य आहे का? अजित पवारांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.